हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मुलांच्या छोट्या टिफिनसाठी किंवा आता मुलांना सुट्ट्या पडतील त्याच्यासाठी मेथीची एक हेल्दी रेसिपी। चला तर मग बघूया। ही इथे मी एक मेथीची जुडी घेतली आहे आणि त्याची ही पाने आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत। नुसती आपल्याला इथे पानेच घ्यायची आहेत। थोडेसे देठ घेतले तरी पण चालतील, पण मेथी आपल्याला थोडीशीच घ्यायची आहे। एकदम जास्त घेतली तर आपली रेसिपी कडू होऊ शकते। आता मी मेथी स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेली आहे आणि तिला आता आपण जेवढी बारीक कट करता येईल तेवढी कट करून घ्यायची आहे। आपली मेथी बारीक करून चिरून झालेली आहे। आता आपल्या एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली मेथी आपल्याला घालायची आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट आपण आवडीप्रमाणे टाकू शकता। एक अर्धा चमचा हळद आणि मी इथे थोडा ओवा असा हातावर चुरून टाकलेला आहे आणि ही कस्तुरी मेथी तशीच हातावर चुरून टाकलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आणि ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया आणि परत एकदा त्याला मळून घेऊया। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवून देऊया। आपली 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण या पिठाचे गोल गोळे करून त्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं आपण लाटून घ्यायचं आहे। पातळ लाटल्यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम क्रिस्पी होणार आहे। मुलं मेथी खात नसतील तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही त्यांना नक्कीच करून देऊ शकता। आता आपली ही चपाती लाटून झालेली आहे। आता मी हे पिझ्झा कटरच्या साहाय्याने डायमंड शेपचे असे पीसेस करून घेणार आहे। आपले सगळे पीसेस कट करून झालेले आहेत। आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये या शंकरपाळ्या घालून घेऊया आणि आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। जर फास्ट केला तर या शंकरपाळ्या करपू शकतात। तुम्ही पाहू शकता, हे बघा आपल्या शंकरपाळ्यांना छान कलर आलेला आहे आणि मी गॅस मंद आचेवर ठेवल्यामुळे त्या जास्त करपलेल्याही दिसत नाही आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा मेथीच्या हेल्दी शंकरपाळ्या तयार आहेत। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।